मागील निवडणुकीतील पराभवानंतर ट्रम्प यांनी ज्या पद्धतीचा हिंसाचार अमेरिकेमध्ये घडवला, त्याच्यानंतर ट्रम्प कधीच अमेरिकेचे अध्यक्ष होऊ शकणार नाहीत असं सांगितलं जात होतं. पण अनपेक्षितपणे अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत उपाध्यक्ष कमला हॅरिस यांना पराभूत करून ट्रम्प विजयी झालेले आहेत. ट्रम्प यांची जनमानसातील प्रतिमा, त्यांचं खासगी आयुष्य, त्यांचं सार्वजनिक जीवन हे सर्व काही वादग्रस्त असलं तरी सुद्धा अमेरिकेतील मतदारांनी त्यांना पुन्हा एकदा संधी दिलेली आहे. अमेरिकेच्या इतिहासातील रिपब्लिकन पक्षाचा हा मोठा विजय असल्याचं सांगितलं जातंय. तर दुसऱ्या महायुद्धानंतर 4 वर्षाच्या कालावधीनंतर पुन्हा निवडणूक जिंकणारे ट्रम्प हे पहिले राष्ट्राध्यक्ष ठरलेले आहेत. अमेरिकेमध्ये रिपब्लिकन पक्षाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुका ज्या आहेत त्या जिंकलेल्या आहेत. यासोबतच सिनेटमध्ये सुद्धा त्यांच्या पक्षाला बहुमत मिळालेले आहे. यात महत्वाचा वाटा राहिला तो म्हणजे 2 घटकांचा. पहिला घटक होता तो मेक अमेरिका ग्रेट अगेन या कॅम्पेनचा आणि दुसरा महत्वाचा घटक होता तो म्हणजे एलॉन मस्क यांचा. अमेरिकेची राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प त्यांची पत्नी मेलेनिया सोबत त्यांच्या समर्थकांमध्ये पोहोचले. तिथे त्यांनी त्यांच्या समर्थकांचे आभार मानले आणि हा इतिहासातील महान राजकीय क्षण असल्याचं त्यांनी म्हटलं. डोनाल्ड ट्रम्प यांनी एलॉन मस्क यांचं जाहीरपणे कौतुक केलं. त्यांच्या या कौतुकामध्ये ते म्हणाले की लोकांनी अमेरिकेमध्ये परत आलं पाहिजे, पण कायदेशीररित्या. आणि इथे उपस्थित असलेला प्रत्येक जण खास आहे, महान आहे. याच्या पुढे जाऊन ते म्हणतात, मस्क हा कमालीचा माणूस आहे. एलॉन मस्कने जे करून दाखवलं ते रशिया करू शकतो का, चीन करू शकतो का आणि कोणीही अन्य करू शकत नाही. म्हणजे ट्रम्प यांनी मस्क यांचं कौतुक करताना कोणत्याही पद्धतीने पुढे मागे बघितलेलं नाहीये. तोंड भरून त्यांनी कौतुक केलेलं आहे. याचं कारण सुद्धा असं आहे की ट्रम्प यांचा जो विजय झालेला आहे त्याच्यामध्ये मस्क यांची भूमिका फार महत्त्वाची राहिलेली आहे. आज आपण माहिती घेणार आहोत की मस्क यांनी ट्रम्प यांची नेमकी कशी मदत केली आणि अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये मस्क फॅक्टर किती प्रभावी ठरला याची. नमस्कार, मी अरुणराज जाधव बोलभिडूवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. डोनाल्ड ट्रम्प विजयी झाल्यानंतर मस्क यांनी ट्विट केलं होतं. ते म्हणाले होते, द पीपल ऑफ अमेरिका गेव अ क्रिस्टल क्लिअर मॅन्डेट फॉर चेंज टू नाईट. आणि मस्क यांनी ट्रम्प हेच विजयी होतील हे आधी सुद्धा सांगितलेलं होतं. तसं त्यांनी अंदाज व्यक्त केलेला होता. अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये ट्रम्प यांच्या प्रचार मोहिमेमध्ये मस्क यांनी ट्रम्प यांना जाहीरपणे पाठिंबा दिलेला होता. ट्रम्प यांच्या विजयामुळे राष्ट्रबांधणीला अनुकूल वातावरण निर्माण होईल असा दावा सुद्धा मस्क यांनी केलेला आहे. आणि अ स्टार इज बॉर्न एलॉन हे शब्द आहेत फ्लोरिडा येथे ट्रम्प यांचे. डोनाल्ड ट्रम्प आणि एलॉन मस्क हे दोघेही एकमेकांचं इतकं कौतुक करत आहेत कारण की मागील निवडणूक हरल्यानंतर ट्रम्प यांचं कमबॅक होण्यामागे मस्क यांचा फार मोठा रोल आहे. ट्रम्प यांच्या निवडणूक प्रचारामध्ये त्यांनी मिलियन्स ऑफ डॉलर खर्च केलेले आहेत. त्यांच्या प्रचारासाठी पॉलिसी ॲडवायझर म्हणून काम केलेलं आहे. यासोबतच त्यांचा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स याचा वापर मेक अमेरिका ग्रेट अगेन या कॅम्पेनसाठी त्यांनी प्रभावीपणे केलेला आहे. द फ्युचर इज गॉना बी फॅन्टॅस्टिक असं मस्क यांनी ट्विटरवरती पोस्ट केलेलं आहे. ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्ष पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या मस्क यांना फार मोठी जबाबदारी मिळू शकते. त्यांना ट्रम्प यांच्या कॅबिनेटमध्ये स्थान मिळू शकतं असं म्हटलं जातंय. आता हे एलॉन मस्क जे आहेत यांचा जन्म साऊथ आफ्रिकेमधला. आजच्या दिवशी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ते आहेत. अमेरिकेमध्ये ते सध्या स्थायिक आहेत. काही वर्ष कॅनडामध्ये अभ्यास केल्यानंतर ते युनायटेड स्टेट्समध्ये आले. तिथे त्यांनी त्यांची डिग्री घेतली आणि आजच्या दिवशी ते अमेरिकेमधले सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. यासोबतच ते टेस्लाचे मालक आहेत, स्पेसएक्सचे मालक आहेत आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर ज्याला आता एक्स म्हणलं जातं त्याचे सुद्धा ते मालक आहेत. याच्या सोबतीने त्यांनी सोलार सिटी, टेस्ला याच्याद्वारे मोठ्या प्रमाणामध्ये पर्यावरणासाठी सुद्धा योगदान दिलेलं आहे. ओपन AI आणि न्यूरालिंक याच्याद्वारे सुद्धा त्यांनी काही ह्युमॅनिटेरियन कामं सुद्धा केलेली आहेत. अमेरिकेमध्ये अगदी बिनधास्तपणे तिथल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी मोठा पैसा तिथले उद्योजक खर्च करत असतात. कोणाला त्यांचा पाठिंबा आहे हे ते खुलेआम सांगतात. मग भले तो उमेदवार डेमोक्रॅट्सचा असो किंवा रिपब्लिकनचा. उदाहरण जर का द्यायचं म्हटलं तर बिल गेट्स यांनी कमला हॅरिस यांना पाठिंबा दिलेला होता, तर मस्क यांनी ट्रम्प यांना. पण मस्क यांनी ट्रम्प यांच्यासाठी विशेष प्रयत्न केले. शक्य ते सर्व काही केलं हे दिसून येत होतं. जो आकडा समोर येतोय त्याच्यानुसार मस्क यांनी 2024 मधील या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये रिपब्लिकनसाठी $132 मिलियन डोनेट केलेले आहेत आणि तशी आकडेवारीच अमेरिकेतील फेडरल इलेक्शन कमिशनने दिलेली आहे.
ट्रम्प यांच्या निवडणूक प्रचाराच्या कॅम्पेनसाठी मस्क यांनी एकदा $43.6 मिलियन दिले आणि एकदा $75 मिलियन. आपल्या संपत्तीचा ट्रम्प यांच्या प्रचारासाठी त्यांनी योग्य पद्धतीने वापर केला. स्विंग स्टेटमध्ये त्यांनी एक स्कीम आणली होती, ज्याचा फार फायदा ट्रम्प यांना झाला असं सांगितलं जाते. आता या स्विंग स्टेटमध्ये मस्क यांनी काय स्कीम आणली, तर अमेरिकन राज्यघटनेमध्ये घटनादुरुस्ती करण्यासाठी जे रजिस्टर वोटर्स आहेत त्यांनी पिटिशनवरती सही करावी आणि जे कोणी पिटिशनवरती सही करतील त्यांच्यापैकी एकाला दिवसाला $1 मिलियन जिंकण्याची संधी आहे, अशा पद्धतीची ही स्कीम होती. आता ही घटनादुरुस्ती आहे फ्रीडम ऑफ स्पीच साठीची आणि शस्त्र बाळगण्याचा अधिकार या संदर्भातली. वी आर गोइंग टू बी अवॉर्डिंग $1 मिलियन रँडमली टू पीपल हू हॅव साइन्ड द पिटिशन एव्हरी डे फ्रॉम नाऊ अंटिल द इलेक्शन, असं मस्क यांनी ऑक्टोबर 19ला एका कॅम्पेन इव्हेंटमध्ये म्हटलेलं होतं. आता या $1 मिलियन स्कीममुळे एलॉन मस्क यांच्यावरती कोर्टामध्ये दावा दाखल झालेला आहे. तिथल्या पिटिशन दाखल केलेल्या लोकांनी म्हणजे पिटिशनवरती सही केलेल्या लोकांनी ट्रम्प यांच्यावरती फसवणूक केल्याचा आरोप केलेला आहे. यासोबतच ट्रम्प यांनी जी स्कीम आणली त्याच्यामुळं जास्तीत जास्त लोक एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती ओढले गेले, असं सुद्धा त्याच्यामध्ये म्हटलं गेलेलं आहे. एका गोष्टीवरती तुमचा विश्वास बसणार नाही, पण एक वेळ अशी होती ज्यावेळेस एलॉन मस्क यांना लिबरल समजलं जायचं. मागील निवडणुकीमध्ये त्याने डेमोक्रॅट्सच्या जो बायडन यांना मतदान केलं होतं असं सांगितलं जात होतं. पण मस्क यांच्या दृष्टीने गोष्टी वेगाने बदलल्या जेव्हा त्यांनी 2022 मध्ये ट्विटर हा प्लॅटफॉर्म खरेदी केला. त्याच्यानंतर ट्विटरला राजकीयदृष्ट्या न्यूट्रल प्लॅटफॉर्म म्हणून प्रमोट करणार असल्याचं त्यावेळेस मस्क यांनी म्हटलेलं होतं. या दृष्टीने पावलं टाकत त्यांनी काही कर्मचाऱ्यांना नारळ दिला. 62,000 सस्पेंडेड अकाउंट जे आहेत ते रिस्टोर केली. यातील सगळ्यात महत्त्वाचं अकाउंट होतं ते म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांचं, जे जानेवारी 2021 मध्ये US कॅपिटॉलवरती हल्ला झाल्यानंतर बंद करण्यात आलेलं होतं. 2024 साठीची अध्यक्षीय निवडणूक रंगात येत असताना अशी टीका केली गेली की एक्स रिपब्लिकन पार्टीसाठीच्या मेक अमेरिका ग्रेट अगेन या कॅम्पेनसाठीचं मुखपत्र म्हणून काम करते. आता या अध्यक्षीय पदाच्या निवडणुकीच्या डिबेटमध्ये एक डिबेट जो आहे जो टेलिव्हिजनवरती दाखवला गेला, ज्याच्यामध्ये ट्रम्प यांनी एक फॉल्स क्लेम केलेला होता. त्यांच्या त्या कॅम्पेनमध्ये ते असं म्हणतात की ओहियो टाउनमधले जे हैतियन इमिग्रंट्स आहेत ते त्या ठिकाणी कुत्रे आणि मांजरी खात आहेत. आणि या संदर्भात नंतर मस्क यांनी कमला हेट्स मी असं एक मीम तयार केलेलं होतं, ज्याच्यामध्ये मांजर जी आहे ती धरलेली दाखवलेली दिसून येते. आता हे सर्व आरोप जे आहेत हे आरोप होत असताना मस्क यांनी काही महत्त्वाच्या गोष्टी सप्रेस केल्याचा सुद्धा दावा केला जातोय. म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांच्या सोबतच जे उपाध्यक्ष पदासाठीचे दावेदार होते त्यांच्या काही गोष्टी समोर येत होत्या, काही लीक डॉक्युमेंट्सद्वारे त्याचे दावे केले जात होते. तर ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या मस्क यांनी त्यांच्या प्लॅटफॉर्मवरती सप्रेस केल्याचा सुद्धा आरोप वारंवार होताना दिसून येतोय. मधल्या काळामध्ये एक सर्वे अमेरिकेमध्ये घेण्यात आलेला होता. या सर्वेनुसार 2021 मध्ये फक्त 17% लोकांना ट्विटर प्लॅटफॉर्म हा लोकशाहीसाठी चांगला असल्याचं वाटलं होतं आणि 2024 मध्ये हेच प्रमाण 53% पलीकडे गेल्याचं दिसून आलेलं आहे. म्हणजे ट्विटर किंवा एक्स या प्लॅटफॉर्मने ट्रम्प यांच्या विजयामध्ये फार महत्त्वाची भूमिका बजावलेली दिसून येते. एका फॅक्टवरती तुमचा विश्वास बसणार नाही, पण 2022 मध्ये ट्रम्प यांनी मस्क यांच्यासाठी एक अशोभनीय असा शब्द जाहीरपणे वापरलेला होता आणि त्याच्यानंतर एलॉन मस्क यांनी ट्रम्प यांच्यासाठी सुद्धा जशास तसं उत्तर देत अगदी तशाच पद्धतीचे शब्द वापरलेले होते. पण याच्यानंतरच्या 2 वर्षामध्ये ट्रम्प आणि मस्क हे एकमेकांसाठीचे फार महत्त्वाचे साथीदार आणि भागीदार झाल्याचं दिसून येते. आणि मेक अमेरिका ग्रेट अगेन या कॅम्पेनसाठी तर मस्क यांनी फार मोठ्या प्रमाणात प्रयत्न केल्याचं सुद्धा दिसून येते. आजच्या दिवशी एलॉन मस्क हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत आणि त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना आधी सुद्धा जाहीर पाठिंबा दिलेला होता आणि आता सुद्धा ते डोनाल्ड ट्रम्प यांना जाहीर पाठिंबा देताना दिसून येत आहेत. एक गोष्ट महत्त्वाची आहे बघा, म्हणजे एलॉन मस्क हे अगोदर बायडन यांचे समर्थक मानले जात होते, लिबरल मानले जात होते, पण अचानक त्यांचा स्टँड का बदलला, तर याच्या मागचं एक फार महत्त्वाचं कारण असं सांगितलं जातं की जो बायडन यांच्या प्रशासनानं मस्क यांच्यावरती मागे एकदा टीका केलेली होती. यासोबतच 2021 मध्ये बायडन प्रशासनानं इलेक्ट्रिकल व्हेकल समिट आयोजित केलेली होती, ज्याच्यामध्ये एलॉन मस्क यांना बोलवण्यात आलेलं नव्हतं.
म्हणजे एलॉन मस्क यांच्यावरती पर्सनल लेव्हलवरती सुद्धा अटॅक झाले आणि एकूण कंपनीला सुद्धा काही महत्त्वाच्या कार्यक्रमांमध्ये त्यांनी इन्क्लूड केलेलं नव्हतं, ज्याचा हा सगळा परिणाम दिसून येतोय आपल्याला. ट्रम्प हे तरुणांमध्ये लोकप्रिय आहेत. ते कशामुळे? तर याच्या मागचं सगळ्यात महत्त्वाचं कारण सांगितलं जाते ते म्हणजे एलॉन मस्क. एलॉन मस्क यांनी पाठिंबा दिल्यामुळं ट्रम्प हे आपोआपच तरुणांमध्ये लोकप्रिय होत गेले आणि या सगळ्यांचा एकत्रित परिणाम असा झाला, की ट्रम्प यांनी अशक्य अशी अध्यक्षपदाची निवडणूक जिंकलेली आहे. येणाऱ्या काळामध्ये एलॉन मस्क यांना याचं काय फळ मिळतंय हे समजेलच, पण कोणत्याही एखाद्या उद्योगपतीने कोणत्याही देशातील महत्त्वाच्या निवडणुकीमध्ये इतकी महत्त्वाची भूमिका बजावण्याचं कदाचित हे आजच्या काळातलं एकमेव उदाहरण आहे. आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल, तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत आम्हा सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका. धन्यवाद.